मित्रांनो, कुक्कुटपालनाला सुरुवात कशी करावी? कुक्कुटपालन कमीत कमी खर्चामध्ये कसे करावे? कुक्कुटपालनासाठी कोणते पक्षी निवडावे? विक्री व्यवस्थापन कसे करावे? कुक्कुटपालनाचा खाद्य खर्च कमी कसा करावा? पिल्ले तयार करून विकावे का अंडी विकावे का कोंबडे विकावे का कोंबड्या विकाव्या? इन्क्युबेटर घरी तयार करावे का विकत घ्यावे? या सर्व प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जे कुक्कुटपालन करणार आहेत त्यांनीच फक्त हा व्हिडिओ पहा. त्यांच्यासाठी ही संपूर्ण माहिती घेऊन मी तुमच्यासाठी पवार ॲग्रो फार्मचा हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवार ॲग्रो फार्म हा आपला गावरान कुक्कुटपालन आहे. तर आपण यामध्ये सविस्तर माहिती घेऊया की गावरान कुक्कुटपालन कमीत कमी खर्चामध्ये कसं करायचं आहे. सुरुवात करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये आपलं गावरान कुक्कुटपालन कसं करायचं आहे. तर ह्याच्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला कुक्कुटपालनाचं स्ट्रक्चर बनवताना कमीत कमी खर्चामध्ये बनवणं गरजेचं आहे. जेणेकरून जर उद्या आपला बिझनेस बंद झाला काही कारणास्तव तर आपलं जे भांडवल आहे ते जास्त पडून राहू नये, त्यासाठी लो बजेटपासून सुरुवात करावी. तर कमीत कमी खर्च कसा करायचा? तर साध्या पद्धतीनं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपण टाकलेलेच आहेत. काय माहिती लागल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि सर्व आपण कमीत कमी खर्चामध्ये शेड कसा बनवलेला आहे तो सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलाच आहे. तर तो तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर हे कमीत कमी खर्चामध्ये शेड बनवायचा आणि खाद्य खर्च पण आपण कमीत कमी करू शकतो. तर तो खाद्य खर्च कमीत कमी कसा करायचा? तर आपण जर मुक्त संचार पद्धतीनं कुक्कुटपालन केलं, एक शेड बनवला आणि आपण जर एक 10 गुंठ्यावरती कुक्कुटपालन करत असाल तर आपल्याला एका 10 गुंठ्याला पूर्ण कंपाऊंड मारून घ्यायचं आहे. जे लोखंडाची जाळी असेल किंवा खालून कंपाऊंड असेल आणि त्याच्या एका कोपऱ्याला शेड बनवायचा आहे. आणि शेडच्या समोर तुम्हाला शेवग्याची झाडं लावायची आहेत, पपईची झाडं लावायची आहेत, काही पेरूची झाडं लावायची आहेत. तुम्ही अशा वेगवेगळ्या खाद्याची झाडे लावू शकता. काय आपल्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो लावू शकता, जे भाजीपाला लावू शकता, मेथी ग्रास आहे. असे वेगवेगळे जे कोंबड्या खातात ते तुम्ही त्यामध्ये शेती करू शकता आणि ते तुम्ही या कोंबड्यांना खायला घालू शकता. म्हणजे जर आता आपण पेरूची झाडे लावली, पपईची झाडे लावली तर पेरू पिकल्यानंतर तो ऑटोमॅटिक खाली पडेल आणि कोंबड्या ते खातील. आणि कॅल्शियमसाठी शेवग्याचा पाला एकदम बेस्ट आहे. जर तुम्ही शेवग्याची झाडे लावली आतमध्ये तर ते शेवग्याचे ठापे मोडून तुम्ही कोंबड्यांना टाकू शकता. त्याच्याने तुम्हाला कॅल्शियमची कमी पडणार नाही कोंबड्यांसाठी आणि अंडे तुम्हाला व्यवस्थित मिळतील. तर अशा पद्धतीनं फार्म आपल्याला बनवायचा एकदम कमी खर्चामध्ये. तर आपण हा जो शेड बनवलेला आहे, जो समोर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहात, ते एकदम आपला 5 ते 7 हजार रुपयेमध्ये शेड बनवण्याला आहे. म्हणजे हे सुरुवात करताना बनवायचं आहे. जेव्हा तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सक्सेस होचाल, जेव्हा तुमची इच्छा आहे बाबा आपण आता हा पूर्ण मोठ्या प्रमाणात बिझनेस करायचा आहे, त्याच वेळेस तुम्ही हाय कॉस्टचा शेड बनवू शकता. आणि जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग घेऊन सुरुवात करत नाही तोपर्यंत लो कॉस्टचा तुम्ही शेड बनवा आणि इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे कसं होईल, जर तुम्ही लॉसमध्ये गेला तर तुमचं जास्त भांडवल राहणार नाही शिल्लक. तर म्हणून लो कॉस्टमधून सुरुवात करा. तुम्हाला जोपर्यंत माहिती होत नाही, चांगला एक्सपिरियन्स येत नाही तुमच्याजवळ तोपर्यंत. तर आपण पण अशीच सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण 6च कोंबड्या आपल्याजवळ असताना हा एक खुरडा दिसतोय जाळीचा. तर ह्याच्यापासून आपण 6 कोंबड्या होत्या, तर आपण त्याच्यापासून सुरुवात केली होती. तर आता आपलं 1 वर्षच्या वरती झालेलं आहे. आपल्याजवळ आता तो कॉन्फिडन्स आहे की आपण एक मोठ्या प्रमाणात हा उद्योग करू शकतो. आपण इन्क्युबेटर वगैरे सर्व आपण घरच्या घरी बनवले आहेत. तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही घरच्या घरी इन्क्युबेटर बनवू शकता किंवा आपण यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत. इन्क्युबेटर कसा बनवायचा, अंडे कसे ठेवायचे आणि त्याच प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघून बनवू शकता. नसेल बनवत तर तुम्हाला
वेगवेगळ्या ठिकाणी जे इन्क्युबेटर्स बनवतात तिथून तुम्हाला मोठी मशीन पण घेता येईल आणि तुमचा उद्योग चालू करता येईल. जरी कोंबड्या खुडूक बसल्या तर त्याही तुम्ही बसवून पिल्ली काढू शकता. म्हणजे प्रत्येक पद्धतीनं तुम्ही पिल्ली काढू शकता. जर कोंबड्याच्या माध्यमातून जरी पिल्ली काढली तर तुम्हाला कमी प्रोडक्शन होईल आणि मशीनच्या मदतीनं जर तुम्ही पिल्ली काढली तर तुमचं जास्त 21 दिवसामध्ये तुम्ही किती कपॅसिटीची मशीन घेणार आहे त्यानुसार तुमचं प्रोडक्शन होणार आहे. म्हणजे तुमची मशीन ही कॉस्टली असणार आहे थोडी, त्यामुळे तुम्ही दोन्हीही निर्णय घेऊ शकता तुमच्या परिस्थितीच्यानुसार किंवा तुमच्या बजेटच्यानुसार. आता हे बघा, आपण हे पपईचं झाड लावलेलं आहे याच्यामध्ये, तर हे पपई आता पिकल्यानंतर हे पपई आपण खाली काढून टाकणार आहे आणि हे कोंबड्या खाणार आहेत. तर आता आपण हे छोटाच फार्म आहे आपला, एकदम घराच्या बाजूला काही थोडी 1-2 गुंठ 3 गुंठ जागा शिल्लक आहे, त्याच्यामध्ये आपण साईडने जाळी मारून हा आपला फार्म बनवला आहे. जी वेस्टेज जागा पडलेली आहे आपल्या घराच्या जवळ त्याच्यामध्ये हा आपण आपला फार्म बनवलेला आहे. आणि जर आपल्याला आता हा मोठा फार्म करायचा असेल तर आपण हे दुसरीकडे फार्म करणार आहे. म्हणजे जिथं आपल्याला जागा भेटेल तिथं करू शकतो आपण. तर हे आपण छोट्या जागेमध्ये आपल्याला नोकरी बघत बघत आपण हा बिझनेस करतो आहे. तर तुम्ही कशा पद्धतीनं बिझनेस करणार आहे हे तुम्ही नक्की ठरवा आणि व्हिडिओ तुम्ही हा संपूर्ण बघा. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना पण कुक्कुटपालन करण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगा. आणि एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे, ती म्हणजे आपण कुक्कुटपालन कमीत कमी खर्चामध्ये कसं करायचं आहे, विक्री व्यवस्थापन कसं करायचं आहे, पिल्ले तयार करून विकायचे आहेत, कांडे विकायचे आहेत, तुम्ही इन्क्युबेटर घरी बनवणार आहात का विकत घ्यावे, हे सर्व प्रश्न आपण ह्यामध्ये सांगत आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि कुक्कुटपालन सुरुवात करायची असेल तर नक्की करा. आणि हा एकदम गावरान कुक्कुटपालन हा एकदम बेस्ट बिझनेस आहे. आणि तुम्ही घरच्या घरीसुद्धा विक्री करू शकता. तुमच्या गावात, तुमच्या तालुक्याला आणि इतर जाग्याला तुम्ही सोशल मीडियावरती तुमचा एक अकाउंट बनवून, फार्मच्या नावाने एक नाव बनवून तुम्ही जर सोशल मीडियावरती अकाउंट काढलं तर तुम्हाला भरपूर असे कॉन्टॅक्ट येतील की आम्हाला कोंबड्या पाहिजेत 4-4, 5-5 कोंबड्या जे मागतील तेवढं तुम्ही ऑर्डर पूर्ण करा. जर तुम्ही सर्व माल जर व्यापाऱ्यांना दिला तर तुम्हाला कमी प्रमाणात फायदा होणार आहे. जर तुम्ही स्वतः 4-4, 2-2 कोंबड्या जरी विकल्या तरी तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. व्यापाऱ्यांना तुम्ही दिला तर ते वजन कमी आहे, हे असंच आहे तसंच आहे म्हणून तुमच्याकडून कमी पैशामध्ये घेऊन जाऊन ते पुढं समोर जास्त पैशाने विकतात. हे तर तुम्हाला सर्व माहितीच आहे. पण गावरान कुक्कुटपालन अशी गोष्ट आहे जे गावरान कोंबड्या खाण्यासाठी सर्वात जास्त मागितल्या जातात किंवा पाळण्यासाठी. पण आपल्याकडं आज तेवढ्या कोंबड्या उपलब्ध नाहीत की गावरानचा मॉल 6 महिने लागतो तयार व्हायला अंडे घालण्यासाठी कोंबड्यांना. तर तेवढा जास्त कोण करत नाही गावरान कुक्कुटपालन. त्याच्यामुळे गावरान कुक्कुटपालन हा एकदम बेस्ट बिझनेस आहे आणि एकदम कमी जागेत पण होणारा हा बिझनेस आहे. तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही जास्त खर्च करून करू शकता. बंदिस्त फार्म करायचा, त्याच्यामध्ये मी म्हणल्याप्रमाणे आता व्हिडिओ तुम्ही ऐकलाच असेल, तर तशा पद्धतीनं झाडे वगैरे लावून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये करू शकता. तुम्हाला जे ॲडिशनल वाटेल ते. त्याच्यासाठी तुम्ही आजोला बेड बनवू शकता. म्हणजे खाद्याचा खर्च कमी होतो आहे. जर तुम्ही आजोला बेड बनवला, आजोल्या बेडमधून तुम्हाला डेली एक टायमाचं खाद्य तो मिळू शकते. तुम्ही जर मोठ्या प्रमाणात करणार असाल तर तुम्हाला मोठे आजोला बेड लावावं लागतील. तर आजोला बेड लावण्यासाठी कसं करायचं किंवा आजोला कुठून घ्यायचा हे पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलेच आहेत आपण. तर ते तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. आपण नंबरसुद्धा दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देईल किंवा तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा
आणि सांगा की तुम्हाला आजोला पाहिजे का, आजोला बेड कसा बनवायचा, तर ते आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेलंच आहे. तर मित्रांनो, आपण कुक्कुटपालनाला सुरुवात कशी करावी हा प्रश्न घेऊया आणि ह्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर कुक्कुटपालनाला सुरुवात करताना आपण 100 पिल्ले घेऊन सुरुवात केली पाहिजे किंवा तुम्ही मदर ब्रीड जे मोठ्या कोंबड्या आहेत त्या पण घेऊन सुरुवात करू शकता. पण तुम्ही कमीत कमी 100 पिल्ले काय 50 कोंबड्या घेऊन तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. आणि गावरान कुक्कुटपालन करताना पहिल्यांदा आपल्याला अनुभव येईल अशा पद्धतीनं चालू करा. आणि विक्री व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे, तर त्याच्यावर आपण पुढच्या प्रश्नामध्ये बोलू. तर सुरुवात करताना नेहमी 100 पक्षी घ्या, त्याच्यापासून सुरुवात करा आणि त्याचं व्यवस्थित तुम्ही संगोपन केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती होईल. औषधं कसे द्यायचे, ते कोणतं खाद्य द्यायचं आहे, कमी खर्च कसा करायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या कुक्कुटपालनाकडे वळू शकता. तर माझं तर हेच म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. पण मी सांगेन की 100 पक्षी घेऊन तुम्ही सुरुवात करा, म्हणजे तुमचा कोणताही जास्त पैसे इन्व्हेस्ट केलेले लॉस जाणार नाहीत. आणि 100 पक्षी घेतल्यानंतर ते तुम्ही मोठे करा, त्यानंतर तुम्ही 1000 पक्षी घ्या, मोठे करा आणि मग तुमचा कुक्कुटपालनाला सुरुवात करा. तर आता इथून पुढे आपल्या गावरान कुक्कुटपालनाचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहेत. तर तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजक पत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया की कुक्कुटपालन कमीत कमी खर्चामध्ये कसं करावे. तर कमीत कमी खर्चामध्ये करण्यासाठी तुम्हाला खाद्य तर तुम्हाला बनवावं लागेल आणि शेड बनवताना एकदम साध्या पद्धतीनं बनवा, जेणेकरून जास्त खर्च येणार नाही. आणि तुम्ही जाळी ही फक्त प्रॉपर मारा, जेणेकरून तुमचं कंपाऊंड हे जर सेफ असेल तर तुमचा एकही पक्षी बाहेर जाणार नाही किंवा बाहेरनं येणारे मुंगूस, कुत्रे किंवा मांजरे हे तुमचं कोंबड्या नेणार नाहीत. म्हणजे तुमचा एक जर पक्षी घेऊन गेला तर त्याच्याने लॉस होणार आहे. त्याच्यामुळे फक्त जाळी प्रॉपर करा आणि त्याच्या आतमध्ये एक शेड बनवा तुम्ही, आणि जे कोंबड्यांना बसण्यासाठी रात्री सेफमध्ये. आणि तुम्ही काय करा, हे पूर्ण खर्च कमी करा आणि कमी करून गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात करा. तर आपल्याला ह्याच्या पुढचा जो प्रश्न घ्यायचा आहे तो आहे आपला, कुक्कुटपालनासाठी कोणते पक्षी निवडावे. तर आता कुक्कुटपालनासाठी पक्षी निवडताना तुम्ही गावरान आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या आसपास जे चालतात ते तुम्ही पक्षी निवडा. जर तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं नसेल तर तुम्ही DP क्रॉस, कावेरी हे पक्षी घेऊ शकता, पण ह्याची जास्त लाईफ नाही. म्हणजे हे तुम्ही मोठे करून फक्त विकू शकता कटिंगला. हे अंडे वगैरे उत्पादन घेण्यासाठी ह्यांची जास्त लाईफ नसते, तर ते तुम्ही करू शकता, तो बिझनेस करायचा. पण तुम्हाला गावरान कुक्कुटपालन, कोंबड्या, अंडे हे सगळं विक्री करायचं असेल तर तुम्हाला पक्षी निवडताना हा आपल्या इथे जो गावरान पक्षी आहे तोच निवडणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या इथं मार्केट उपलब्ध होईल. म्हणजे घरगुती कोणाला पाळायला द्यायच्या असतील कोंबड्या किंवा तुम्हाला एखाद्याला कोंबडा विकायचा असेल देवाच्या कार्यक्रमासाठी, तर ते तुमच्याकडून खरेदी करतील. जो तुमच्या इथं विक्रीसाठी माल खपतो तोच तुम्ही पक्षी निवडू शकता. म्हणजे तुम्हाला दुसरं कोणतेही काम करावं लागणार नाही त्याच्यासाठी वेगळं विक्रीसाठी. म्हणून तुम्ही पक्षी निवडताना हे आपल्या जवळच्या मार्केटमध्ये चालणारा निवडू शकता. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. गावरान कुक्कुटपालनामध्ये खाद्य खर्च कमीत कमी कसा करायचा. ह्याच्यासाठी तुम्ही आझोला बेड तयार करू शकता. आझोला बेड तयारचं सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. आझोला केल्यानंतर तो कसा खायला, तयार झाल्यानंतर तो कसा खायला टाकायचा हेही आपल्या ह्याच्या यूट्यूब चॅनलवरती जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते धुवून घ्यायचा 1 ते 2 वेळा. त्याच्यामध्ये तुम्ही भरडा टाकायचा आणि तो भरडा स्वच्छ भांड्यामध्ये किंवा तुम्ही खाली काहीतरी हातरू शकता आणि त्याच्यावर तुमच्या कोंबड्यांना खायला टाकू शकता. तर खाद्यामध्ये अजून खर्च कमी करण्याचा एक पर्याय पण आहेत, जे तुम्ही भाजीपाला वेस्टेज मार्केट आहे तिथं तुम्हाला उपलब्ध होईल, किंवा मच्छी वेस्ट आहे, मच्छीचं आपल्या आसपास मार्केट असेल तर तिथं तुम्ही जाऊन मच्छी मार्केटमधून मच्छीचं वेस्ट घेऊ शकता. किंवा तुम्ही आपल्या आसपास हॉटेल असतील
तर तिथं तुम्हाला जे वेस्ट आहे जेवणाचं ते पण तुम्हाला भेटू शकतं. जसं काय वडापावच्या गाड्यावरती कांदे सोललेले जे खराब कांदे वगैरे भेटतात ते सुद्धा तुम्ही आणू शकता आणि आपल्या कोंबड्यांना ते टाकू शकता तुम्ही. तर आणि अजून पण खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या फार्ममध्ये जर समजा 10 गुंठ्याचा फार्म केला असेल आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला पपईची झाडं लावायची आहेत, जेणेकरून पपई कोंबड्या खातील. आणि त्याच्यामध्ये पेरूची झाडं लावा, शेवग्याची झाडं लावा. म्हणजे शेवग्याच्या झाडाचे जर ठापं तुम्ही मोडून टाकले तर बंदिस्त जे कुक्कुटपालन आहे त्याच्यामध्ये त्या कोंबड्या नक्की खातील आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं शेवग्याच्या पालामध्ये. तर ते खाल्ल्यानंतरसुद्धा अंड्यामध्ये फरक पडताना दिसेल आपल्याला. तर आपण हे सगळं एक्सपेरिमेंट केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे की आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याच फार्मवरचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट करून हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे की काय केल्यानंतर काय होते. पण आपण हे घराच्या जवळ असल्यामुळं छोट्या पद्धतीनं केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडेफार झाडं लावलेले आहेत, पण इथं आपला बोर असल्यामुळं आपण इथून झाडं काढून टाकलेले आहेत. तर आपल्याला जेव्हा मोठ्या प्रमाणावर करायचं आहे तर तिथं तुम्ही हे सर्व झाडे लावू शकता. तुम्ही चिकू लावू शकता, तुम्ही फळझाडे कोणतेही लावू शकता जो जास्त खर्च नाही येणार आणि त्याची जी फळं आहेत ते सुद्धा तुम्ही ह्या पक्ष्यांना खायला घालू शकता. जसं आता केळी लावल्या, केळीसाठी तुम्ही छोटंसं तुमच्या आता 10 गुंठ्यामध्ये एक छोटंसं कंपाऊंड करून त्यामध्ये केळी लावल्या तर केळीमध्ये केळी तुम्हाला खायला पण भेटणार. त्याच्यातनं काय वेस्ट मटेरियल निघणार आहे ते तुमच्या कोंबड्या पण खाऊ शकतात. जसं की टोमॅटो लावले तुम्ही आपल्या शेतामध्ये 1-2 गुंठे, 1 गुंठा टमॅटो, मेथी ग्रास आहे, जे मेथी ग्रास बी उपलब्ध आहे आता, तर ते गवत तुम्ही परत ना झालं तर कोबी लागवड करू शकता. एक थोडंसं 1-2 गुंठं जरी तुम्ही कोंबड्यांसाठी दिलं भाजीपाला करण्यासाठी तर हे 2 गुंठ्यातला भाजीपाला चालू झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या 2 गुंठ्यामध्ये भाजीपाला लावू शकता. जसं पालक भाजी लावचाल, टोमॅटो लावा, फ्लावर लावा, कोबी लावा आणि हे भाजीपाला हे तुमच्या कोंबड्यांचं खाद्य म्हणून तुम्ही करू शकता. म्हणजे गावरान कुक्कुटपालनमध्ये जे कोंबड्या आहेत ते काहीही खाऊ शकतात. म्हणजे आपण जे भाजीपाला खातो ते सर्व भाजीपाला आपल्या गावरान कोंबड्या खातात. म्हणून आपल्याला खाद्याचा खर्च कमी करता येतो. जर तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरं ब्रीड जर सिलेक्ट केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला खाद्यावरती वेगळा खर्च करावा लागणार आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही गावरान कुक्कुटपालनचं नियोजन केलं खाद्याचं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यामुळं गावरान कुक्कुटपालनामध्ये हे सर्व करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्या ब्रीडवरती जरी तुम्ही काम केलं तर तुम्हाला विकतचं खाद्य घ्यावं लागेल, जेणेकरून कंपनीचं खाद्य घ्यावं लागेल किंवा तुम्हाला घरच्या घरी तयार करायचं म्हणलं तर तुमचं मका, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ ह्याच्यामधलं तुम्हाला त्याच्यामध्ये वापरावं लागेल. त्याच्यामुळं तुम्ही गावरान कुक्कुटपालनाकडे वळला तर तुम्हाला खाद्य खर्च कमी करता येईल. तर हे आपलं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. आपण साध्या पद्धतीनं केलेलं आहे, जे आपण 6 फूट लोखंडाची जाळी वापरून त्याच्यावरती एक 3 ते 4 फूट ही आपण प्लास्टिकची जाळी लावलेली आहे. आणि ही जाळीच्या वरतून पण काही कोंबड्या ह्या लिंबाच्या झाडावरती बसून खाली उडी मारतात. तर ते आपण झाड आता कट करून टाकलेलं आहे आणि त्याच्यावरतून बाहेर कोंबड्या येत नाहीत आपल्या. तर हे आपण एकदम कमी खर्चामध्ये स्ट्रक्चर बनवलेलं आहे. बघू शकता कोंबड्यांनी ह्या साईडनी वरतून येऊन हे स्ट्रक्चर खराब केलेलं आहे. तर हे आपण रिपेअर करून घेतलेलं आहे. पण तुम्ही जर एकदम कमी खर्चामध्ये करत असाल तर अशा पद्धतीनं स्ट्रक्चर तुम्ही बनवा आणि कमीत कमी जागेमध्ये गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात करा. आणि हे आपण घराच्या जवळ केलेलं असल्यामुळं आपण एकदम कमी खर्चामध्ये केलेलं आहे. जर आपल्याला मोठा फार्म करायचा झाला तर आपण भविष्यात करणार आहे तर तिथे आपण व्यवस्थितपणे जे करणार आहे ते तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ पाहायला मिळणारच आहेत. तर आपण सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकतच असतो. तर तुम्ही शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेतीतील वेगवेगळे प्रयोग आणि आपल्या फार्मवरती आपण जे शेतात करतो तेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवत असतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवत असतो. तर नक्की शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण गावरान
कुक्कुटपालनमधला पुढचा प्रश्न घेऊया, तो म्हणजे आहे विक्री व्यवस्थापन कसे करावे. तर विक्री व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याकडे जे माल तयार होईल, जे कोंबड्या आहेत, अंडी आहेत, हे सर्व माल तुम्हाला जर घरगुती विकायचा असेल तर तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट करणं गरजेचं आहे. या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती तुम्ही एखादा अकाउंट फार्मच्या नावाने बनवू शकता आणि तिथून तुम्ही गावरान अंड्याची, कोंबड्यांची विक्री करू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर असं सोशल मीडिया अकाउंट आहेत. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे. याच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी जर गावरान कुक्कुटपालनमधलं जर विक्री केलं तर तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. जर तुम्ही या गावरान कुक्कुटपालनमधला माल तयार केलेला जर व्यापाऱ्यांना विकला तर तुम्हाला 6 महिनं एक कोंबडी तयार करायला तुम्हाला 6 महिने लागतात आणि त्यांना अंडी घालायलासुद्धा 6 महिनं लागतात. तर त्याच्यामुळं तर मित्रांनो, आपण 1-2 मिनटं थांबूया. तर हे बघू शकता तुम्ही, हे आपण व्हिडिओ काढलेला आहे. तर कोंबड्यांना जंत झालेले आहेत. तुम्ही बघितलं असेल व्हाईट कलरचं इथं जंत पडलेला आहे कोंबड्यांच्या विष्ठातून. तर त्याच्यासाठी आपण एक औषध त्यांना देत आहे कोंबड्यांना. तर ते कोणतं औषध आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा. हे आहे अल्बोमार. तर आपण ही बॉटल आणलेली आहे आणि हे आपण जे आपण मडके ठेवलेले आहेत पाण्यासाठी, स्वच्छ धुतलेले आहेत सकाळी आणि त्याच्यामध्ये आपण एक टोपण प्रत्येक ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे दुपारपर्यंत पाणी पितील. ह्याच्यानंतर आपण स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे आणि एक टोपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आठवड्यातून तुम्ही द्यायचं नाही आहे. तर महिन्यात एकदा जरी तुम्ही दिलं तरी बास होतं आहे. तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये आपण औषधाचं शेड्यूल आपल्याकडे आहे की प्रत्येक रविवारी एक औषध, आपण आपल्याकडे 4 औषधं आहेत, ते प्रत्येक महिन्याच्या रविवारी एक दिवशी आपण ते औषधं त्यांना देत असतो. तर ते ब्रुटॉन आहे, लिव्हर टॉनिक आणि अल्बोमार आहे, ते जंताचं आहे, लेक्झिन पावडर आहे, वायम्रल आहे, हे अशा प्रकारची औषधं आहेत. अजून ॲम्प्रोलिन पावडर आहे. तर ती कशासाठी वापरतो आपण ह्याचा पुढं तुम्ही कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू आणि ते कसे यूज करायचे याचा संपूर्ण व्हिडिओ आपण बनवूच. पण आपला प्रश्न होता आता तो विक्रीचा, तर त्याच्यावरती आपण बोलूया. तर विक्री करण्यासाठी तुम्ही हे घरगुती असं विकू शकता आणि जास्त पैसे मिळतात. तर व्यापाऱ्यांना विकल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की ते कमी जास्त करून जास्त पैशाला माल पुढे नेऊन विकतात. तुमच्याकडून कमी पैशामध्ये खरेदी करतात आणि पुढे नेऊन जास्त पैशामध्ये ते विक्री करतात. तर पुढे नेऊन त्यांना जास्त फायदा भेटतो. तर त्याच्यामुळं तुम्ही व्यापाऱ्यांना डायरेक्ट माल देऊ नका. तर तुम्ही स्वतः विक्री करा, तुमच्या फार्मवरती विक्री करा, त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होईल. तर आता पुढचा विषय आहे की जर अंडे आपण जर विकले तर किती रुपयाने विकायचे किंवा किती रुपयाने आपल्याला अंडी परवडत. तुम्ही जर खाद्याचा खर्च कमी करत असाल तर तुम्हाला अंडे हे प्रति 5 रुपये ते 10 रुपये नगाने आपल्या एरिया बघून विकू शकता. जर तुमच्या इथं जर जास्त कोंबड्या नसतील तर तुमचे अंडे जास्त पैशाने विकले जातील. तर तुमच्या इथे जर आसपासच्या एरियामध्ये जास्त कोंबड्या कोण करत असेल तर तिथं तुम्हाला एक कमी रुपयाने म्हणजे 5 रुपयानं सरासरी अंडी विक्री करावं लागेल. आणि जर तुम्ही तेच अंडे जर एक मशीन घेतलं इन्क्युबेटरचं किंवा तुम्ही जर ते कोंबडीखाली ठेवून पिल्ले तयार करून जर विकले तर तुम्हाला त्या जागी पण जास्ती फायदा होणार आहे. आज सरासरी पिल्ल्यांचा रेट 50 ते 55 रुपये एका 21 दिवसाच्या पिल्ल्याचा चालू आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं पण तुमच्या एरियानुसार काय रेट असेल त्या रेटने तुम्ही पिल्ले विकू शकता. तर आपल्या इथं आपण मशीनच्या माध्यमातून पिल्ली काढतो, काय कोंबडीच्या माध्यमातून पिल्ली काढतो, ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेलंच आहे. तुम्ही सविस्तर जाऊन व्हिडिओ बघू शकता. आपण कशा पद्धतीनं हे सगळ्या कोंबड्या आपण सर्व मशीन आणि कोंबडीच्या खाली बसून तयार केलेल्या आहेत. आपल्याकडं फक्त 6च कोंबड्या होत्या जेव्हा आपण हा फार्म स्टार्ट केला त्यावेळेस. तर आता आपल्यापाशी एवढ्या कोंबड्या झालेल्या आहेत आणि कोंबड्या आपण प्रत्येक वेळेस विकून टाकतो 400-500 रुपये नगानं. लहान मोठे जसं असेल तसा दर भेटतो तसा विकून टाकतो आपण घरगुती. तर तुम्ही कसे विकता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला पुढचा प्रश्न घेऊया.
जो इन्क्युबेटर घरी तयार करायचं का विकत घ्यायचं? तर इन्क्युबेटर तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व साहित्य हे आपल्या आसपास भेटत असेल तर तुम्ही नक्कीच घरी तयार करू शकता. त्याची माहिती पण तुम्हाला पाहिजे, तर त्याची माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी 1 तासात इन्क्युबेटर कसा बनवायचा हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आय बटनमध्ये मी देईल तुम्हाला, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक आहे तिथे बघू शकता. आणि इन्क्युबेटर 1 तासात घरी कसा बनवायचा हे संपूर्ण व्हिडिओ पहा. जर साहित्य तुमच्याजवळ आसपास भेटत नसेल तर तुम्ही मला संपर्क करा. मी तुम्हाला जे इन्क्युबेटर बनवतात त्यांचा नंबर देणार आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही एक छोट्या कपॅसिटीची मशीन घेऊन बिझनेस सुरू करू शकता. तर इन्क्युबेटर हे बनवल्यानंतर ते यूज कसं करायचं त्याचे पण सर्व व्हिडिओ आहेतच. तर आपल्या हे फार्मवरील कोंबड्या आपण हे बाहेर 5 वाजता आपण 1 तास 2 तास बाहेर सोडतो. आपल्या आसपास इथं आपण थांबून स्वतः इथं सोडत असतो. तर तुमच्या फार्मच्या बाजूला जर जागा मोकळी असेल तर तुम्ही नक्कीच सोडू शकता. हे बघा कशा पद्धतीनं त्यांना 1 तासभर फिरण्यासाठी आपण बाहेर सोडतोय. तर तुमच्या फार्मवर तुम्ही काय करता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपलं अर्धबंदिस्त कुक्कुटपालन असल्यामुळं आपण बंदिस्त करतो कोंबड्यांना, त्याच्यामुळे त्यांना गवत आतमध्ये काहीसुद्धा ठेवलेलं नाही त्यांनी. तर त्यांना गवत खाण्यासाठी आपण बाहेर सोडतो. जर आपण गवत जरी आणून त्यांना टाकलं तर ते कशा पद्धतीनं खातात याचीसुद्धा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. तर गवत काढल्यानं म्हणजे आपण टाकलं आणि जर त्यांनी खाल्लं दिवसभर तरी ते अंड्यामध्ये फरक पडतो, अंडे जास्त निघण्यास. कारण कोंबड्यांना कसं आहे, गावरान कोंबड्या हे जे सतत हिरवं खायला पाहिजे असतं कोंबड्यांना. तर त्याच्यासाठी तुम्ही कोंबड्यांना हिरवा भाजीपाला सगळ्यात जास्त टाकू शकता. तर आपण जे अजून फार्मवरती लावलेलं नाही ते आपण पण लावणार आहे आणि टाकणार आहे. हे बघू शकता कशा पद्धतीनं अंडीसुद्धा घालतात कोंबड्या. हे बघा असंच गावरान कुक्कुटपालनामध्ये जरा व्यवस्था केलेली होती आपण अंड्यासाठी, पण पावसामुळे ते खराब झालेलं आहे. तर हे जे शेडमध्ये अंडी घालण्याची व्यवस्था करायला पाहिजे. तर आपल्या शेडमध्ये सुद्धा पावसानं खूप आपण ह्याच्यामध्ये तूस टाकली होती, पण पाऊस आल्यामुळं खराब झालेली आहे तूस पण. ही शेड आपण एकदम साध्या पद्धतीनं बनवलेलं आहे, फक्त 5,000 ते 6,000 रुपयेमध्ये याच्यावरती आपण पाल टाकून शेड बनवलेलं आहे. जास्त खर्च केलेला नाही आणि त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळं आपली तूस खराब झालेली आहे. तर आपण हे एक जुगाड बनवलेला आहे कोंबड्यांना बसण्यासाठी. आणि त्या शेडच्याच बाजूला आपला आझोला बेड पण आहे, तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं आझोला बेड आपण छोट्या जागेमध्ये बनवलेला आहे. घराच्या समोर एक छोटी जागा होती तिथं आपण तो शेड बनवलेला आहे. आणि ही कोंबड्यांना आपण संध्याकाळी बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे लाकडं मांडून, कारण की आता सध्या पाऊस सुरू आहे आणि तूस टाकली तर त्या वरतून साईडनं जाळीतून पाणी येतं आणि पाणी आल्यामुळं तूस खराब होती. तर इथं संध्याकाळी ह्याच्यावरती कोंबड्या बसतात. तर हे तुम्ही बघू शकताय की खुडूक कोंबड्या कशा पद्धतीनं बसलेल्या आहेत तिथं. आपण त्यांना बसवलेलं नाही, ह्यावेळेस आपण पिल्ली काढण्यास अजून सुरुवात पण केलेली नाही. तर हे बघू शकताय कशा पद्धतीनं त्यांनी अंडी घातलेली आहेत आणि ते घेऊन बसलेले आहेत आपल्या गावरान कोंबड्या पिल्ली काढण्यासाठी. तर त्यांना आपण व्यवस्था जरी केली एखाद्या शेडमध्ये आणि एखादी पाटी ठेवून क्रेट ठेवून जर त्याच्यामध्ये चगाळ थोडं टाकून एखादं पोतं टाकलं तर त्याच्यावरती नक्कीच त्या कोंबड्या बसून तिथे अंडे घालून पिल्ली काढतात. तर ह्याची पण व्यवस्था करता येते आपल्याला, पण आपण ते सध्या अजून केलेलं नाही. तर आपण काय करणार आहे, मोठं कुक्कुटपालन ज्यावेळेस करेल त्यावेळेस ती सगळी व्यवस्था आपण तिथे करणार आणि स्टेप बाय स्टेप ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारच आहे. आणि हे आपण पपईचं झाड लावलं होतं कोंबड्यांसाठी, तर इथे एक पपई पिकलेली आहे आणि हे आपण आता कट करून कोंबड्यांना टाकणार आहे. तर असे जे तुम्ही पेरू लावले तर मी तुम्हाला पाठीमागं सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये की तुम्ही जे पण फळांची झाडं लावचाल ते कोंबड्यांसाठी तुम्ही खा, कोंबड्यांना टाका. त्यामुळे कोंबड्यांचा खर्च पण कमी होणार आहे. आणि ह्यांना तुम्ही इथं बघू शकताय की इथं गवत होतं जे कुक्कुटपालन करण्याआधी, पण आता इथं गवताचं तुम्हाला कुठेही गवत दिसणार नाही. कोंबड्यांनी पूर्ण साफ करून घेतलेलं आहे गवत. तर त्यांना हिरवं खूप आवडतं कोंबड्यांना. हे बघा हे आता इन्क्युबेटरमधून निघालेलेच पिल्ले आहेत, कोंबड्या आहेत, पण हे गावरानच आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की ते जर मशीनमधून जर आपण बाहेर पिल्ले तयार करून काढले तर ते गावरान आहेत का? तर गावरान अंडी ठेवल्यानंतर गावरानच पिल्ली तयार होतात
असं काही नाही आहे की ते मशीनमधून आलेत त्यामुळं त्यांची हे बदललेले आहे, तर नाही आहे. आपण आता 1-1.5 वर्ष झालं हे गावरान कुक्कुटपालन करतो आहे मशीनच्या माध्यमातून आणि 5 वाजता आपण हे सोडलेले आहेत बाहेर. तर कशा पद्धतीनं खात आहेत हे तुम्ही बघू शकताय. आणि गावरान कुक्कुटपालनबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला व्यवस्थित असं स्ट्रक्चरसुद्धा सांगितलं जाईल. आणि कोणाला जर स्ट्रक्चर पाहिजे असेल तर 10 गुंठ्यात फार्म कसा बसवायचा, किती बजेट येईल, ह्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू. तुम्ही कमेंट करा. कमेंटचं किती जणांना पाहिजे कमेंट आल्या तर आपण ते बनवायचा निर्णय घेऊया व्हिडिओ. तर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट लागतं मित्रांनो आणि बोलण्यासाठी सुद्धा इथं खूप माहिती गोळा करावी लागते, तेवढा अनुभव घ्यावा लागतो. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करत जावा. तुम्ही लाईक केल्यानंतर आमचं प्रोत्साहन वाढतं व्हिडिओ बनवण्याचा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कुक्कुटपालन करणाऱ्या मित्रापर्यंत आपला व्हिडिओ नक्की पाठवा. आणि त्याला एकदम कमीत आणि साध्या भाषेमध्ये आपण खूप सांगितलेलं आहे की गावरान कुक्कुटपालन कसं करायचं. आणि याच्यावरती अजून पण व्हिडिओ आपण बनवणारच आहे आपल्या फार्मवरचे जे व्हिडिओ बनवतो. हे बघा कशा पद्धतीनं आता कोंबडा मी पकडलेला आहे आणि हा कोंबडा सहजासहजी पकडता येतो कारण की हे आपण बंदिस्त केलेले आहेत ना, त्याच्यामुळे खूप पळत नाहीत बाहेर. तर हे बघू शकताय हे मशीनमधला कोंबडा आहे. तर तुम्ही कशा पद्धतीनं गावरान कुक्कुटपालन करताय हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्यापर्यंत तुमच्या गावरान कुक्कुटपालनचा फोटो टाका, कसं गावरान कुक्कुटपालन तुम्ही केलेलं आहे. आणि हे आपल्या सर्व फार्मचं व्हिडिओ होतं. तर आपल्या फार्मवरती बरेच जण व्हिजिट करण्यासाठी तयार आहेत, पण व्हिजिट करण्यासारखं आपल्या फार्मवरती काहीच नाही. हे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा. ह्या फार्मचा जो व्हिडिओ आहे पवार ॲग्रो फार्मचा, हे तुम्हाला संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की हा फार्म कसा आहे, काय काय आहे. तर तुम्हाला व्हिजिट करण्याची कोणतीच गरज नाही आहे. तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सर्व माहिती ह्या एकाच व्हिडिओमध्ये भेटून जाईल. आणि गावरान कुक्कुटपालन कसं करायचं कमीत कमी खर्चामध्ये हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. जर अजून काय माहिती लागणार असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा. आपण त्या व्हिडिओला बनवून आपल्यापर्यंत पोचवू. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.